युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बनवडी येथील अभिजित मदने या विद्यार्थ्याला कराड येथे सुखरूप आणण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रामकृष्ण वेताळ यांनी केंद्रीय मंत्र्यांसोबत केलेल्या थेट संपर्कामुळे अभिजित आपल्या मायभूमीत सुरक्षित आला आहे। यानिमित्त रामकृष्ण वेताळ यांच्या वतीने बनवडी येथील अभिजित मदने याचा सातारी कंदी पेढा भरून विशेष सत्कार करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, प्रफुल्ल वीर, शंकर वेताळ, शहापूरचे माजी उपसरपंच हनुमंत शिरतोडे, अमोल मदने यांनी शाल व श्रीफळ देऊन अभिजितचे स्वागत केले। यावेळी अभिजित मदने यांनी कथन केलेली प्रवासाची कहाणी ऐकून अंगावर शहारे येत होते। आपला मुलगा युक्रेनमध्ये रशिया येथे सुरू असलेल्या युद्ध आणि तेथील भयानक परिस्थितीमुळे वडील आनंदराव मदने यांनी अतिशय घाबरून होते। त्यांनी रामकृष्ण वेताळ यांची भेट घेतली होती। सर्व परिस्थिती सांगितल्यानंतर रामकृष्ण वेताळ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्फत प्रयत्न करून भारतीय दूतावासात अभिजितच्या परतीसाठी विशेष प्रयत्न केले। रामकृष्ण वेताळ यांनी केलेल्या या विशेष प्रयत्नाबद्दल अभिजितचे वडील आनंदराव मदने व आई गौरी मदने यांनी रामकृष्ण वेताळ यांचे विशेष आभार मानले। परवा 24 तारखेला युक्रेनवरती रशियाच्या सैनिकांनी मोठा हल्ला केला आणि त्यामध्ये भारतामधले अनेक विद्यार्थी आणि अनेक लोक त्या युद्धामध्ये अडकलेले होते। मला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की मला ज्यावेळेला संभाजी मदने आणि आमचे मदने साहेब यांचा फोन आला की साहेब अशी परिस्थिती आहे आणि माझा मुलगा युक्रेनमध्ये खार्किव शहरामध्ये, मी तात्काळ जिथं होतो तिथून पटकन कराडमध्ये आलो आणि त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांची विचारपूस केली की बाबा काय परिस्थिती आहे। त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मेडिकलसाठी माझा मुलगा खार्किव शहरामध्ये आहे। मलासुद्धा माहिती नव्हतं, परंतु मी तात्काळ त्यांना आधार देण्याचं काम केलं। त्यांना सांगितलं की या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे आपल्या सर्वांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत। युक्रेनमधल्या प्रत्येक नागरिकाला आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आणण्याचं त्यांचं ध्येय आहे। तुम्ही घाबरून जाऊ नका। रशियाच्या पंतप्रधानांशी, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी सुद्धा आदरणीय मोदी साहेब बोलत आहेत। तुम्ही घाबरून जाऊ नका, आम्ही तुमच्या सर्वजण पाठीशी आहे। आणि मी स्वतः आपले परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधून मी स्वतः या मुलाचं नाव आणि सगळा पत्ता दिल्यावरती आदरणीय मोदी साहेबांच्या टीमनी आपले 4 मंत्री खार्किव या युक्रेनच्या जवळपासच्या पोलंड, रोमानिया शहरामध्ये पाठवल्यामुळं आपले हे आजचा विद्यार्थी हा मुलगा सुखरूपपणे इंडियामध्ये आला। त्याबद्दल मी या मोदी साहेबांचं आणि भारतीय जनता पार्टीचं सरकारचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। 2017ला मी गेलो तिथं। आता माझं 5th इयर आहे। आता माझी म्हणजे 5th इयर होतं, ह्याच्यानंतर माझं 6th इयर चालू होणार आहे। परिस्थिती 5 वर्ष एकदम नॉर्मल, काही प्रॉब्लेम नव्हता। पण ह्यावेळी कसं झालं, ॲक्च्युली त्यांचं युक्रेन रशियाचं 2014पासून म्हणजे हे चालूच होतं, थोडं चालू होतं। म्हणून त्यांनी कोणी इथल्या लोकांनी का नाही, जिथले लोकल लोक आहेत युक्रेनी, त्यांनी कोणी प्रेडिक्ट केलं नव्हतं की परिस्थिती एवढी गंभीर होईल असं। पण मागच्या नोव्हेंबरपासून रशियन सैन्याने का नाही बॉर्डरवर आपलं सैन्य आणायला सुरुवात केलेली। सगळी पुरी दुनिया सांगत होती की पुतीन म्हणजे पूर्ण अटॅक करायच्या तयारीत आहे, पण तरी पण कोणी म्हणजे एवढं हे लक्ष दिलं नाही आणि स्वतः तिथल्या लोकांनी पण लक्ष केलं नाही। आणि अचानक भयानक ही परिस्थिती 24 तारखेच्या पहाटे चालू मीटिंगमध्ये त्यांनी ऑर्डर दिली आणि युद्ध चालू झालं। आणि युद्ध चालू झाल्यावर परिस्थिती भरपूर बिकट झाली, म्हणजे सगळं मार्केट वगैरे सगळं सामान संपलेलं, एवढी परिस्थिती बिकट झाली। लोक रस्त्यावर फिरायला, घरातून बाहेर पडायला घाबरत होती। सगळी अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये कोण जातं आहे, कोण बंकरमध्ये जातं आहे, जो तो आपला जीव वाचवत, जे पेट्स वगैरे होते सगळे त्यांना घेऊन, म्हाताऱ्या माणसं वगैरे सगळ्यांना घेऊन जनता पूर्ण अंडरग्राऊंड मेट्रोमध्ये, कोणी बंकरमध्ये सगळे तिथं थांबलेले। अन्न नाही कोणाकडे पाणी नाही, सगळं अशा परिस्थितीमध्ये सगळी दुनिया चाललेली तिथं। आणि म्हणजे 2-3 दिवस भरपूर चाललं आणि एक स्टेज आता आपण तिथलं नाही आणि आपलं कसं
सगळं फॅमिली वगैरे तिकडं इथलं असल्यामुळे आपल्या डोक्यात विचार येतात सगळे. आणि त्यावेळी आम्ही म्हटलं की इथं राहणं धोक्याचं आहे, म्हणून आम्ही तिथनं 27 तारखेला निघायचा विचार केला आणि 27 तारखेला आम्ही खार्किवमधून निघलो ट्रेनने. भाजप शासनानं म्हणजेच मोदी शासनानं किती मदत झाली तुम्हाला त्यांची? आणि ॲक्च्युली मी म्हणजे मोदी सरकारचे खूप आभार मानेन, कारण परिस्थिती एवढी गंभीर होती का नाही, तरी पण त्यांनी का नाही एवढ्या क्विकमध्ये, भले ते थोडा उशीर झाला पण क्विकमध्ये जेव्हा झालं तेवढं क्विकमध्ये झालं. आणि त्यांनी मुलांना का नाही खूप फॅसिलिटी दिल्या, पूर्ण बॉर्डरपासनं घरापर्यंत आणून सोडायची त्यांनी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आणि ती त्यांनी अचूकपणे पार पाडली. एअरक्राफ्ट वगैरे सगळे त्यांचे आर्मीचे एअरक्राफ्ट वगैरे पण पाठवलेले. ॲक्च्युली मी हंगरीमधून आलो आहे. हंगरीमध्ये पण तिथे मंत्री आलेले आपले, पुरी वगैरे सगळेचे 4 मंत्री त्या दिवशी आलेलं. ते मंत्री साहेब तिथे सगळे आलेले आणि व्यवस्था एकदम हाय क्लास होती. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये आम्हाला थांबवलं. ॲक्च्युली मी बुदापेस्ट हॉटेलमध्ये होतो आणि तिथून परत त्यांनी सगळं आम्हाला एअरपोर्टला वगैरे सोडलं. जेवण पाणी एकदम म्हणजे हाय लेवलचं सगळं होतं. काही प्रॉब्लेम येऊन दिला नाही पुढे. सगळं दिल्लीला पण त्यांनी सोडलं आणि सगळं घरापर्यंत पण सगळं म्हणजे पुण्यापर्यंत सगळं एअरपोर्टपर्यंत आपल्या जागेवर आणण्याची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी सरकारने घेतलेली. आणि सरकारचे भरपूर आभार त्यांनी, म्हणजे मोदी साहेबांचे, स्पेशली मोदी साहेबांचे खूप आभार. मोदी सरांनी भरपूर केलं. दुसरा, तू तिकडे असताना तुझे वडील असतील, आई असतील किंवा भाऊ असेल, इथले भाजपचे पदाधिकारी जे आहेत, वेताळ साहेब आहेत, शिवदास साहेब आहेत आणि मदने साहेब आहेत, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, त्यांची सुद्धा मदत लाभली त्याबद्दल काय सांगू? हो, जशी परिस्थिती पहिली आमच्या पप्पांना कळाली की नाही, तसं पप्पा आणि आमचा भाऊ शंभू मदने ते दोघे म्हणजे साहेबांकडे गेले, रामभाऊ साहेबांकडे गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे मदतीचा हात मागितला. तर त्यांनी जसे दरवेळीप्रमाणे त्यांनी कधी निराश केले नाही, तसंच सागर शिवदास भाऊ यांच्याकडून पण भरपूर मदत झाली. तर त्यांचे पण मी खूप आभार मानेन. येस, चंद्रकांत दादा अल्सो, त्यांनी पण खूप मदत केली. नाही, साहेबांना म्हणजे आम्ही एकदम टेन्शनमध्ये होतो. आम्ही जेवलोसुद्धा नव्हतो किंवा सतत डोळ्यातनं पाणी होतं आमच्या. आणि माझा पुतण्या संभाजी मदने आणि मी वेताळ साहेबांच्याकडे गेलो. वेताळ साहेबांनी अगोदर मी त्यांना फोन केला, ते म्हणले ते ताबडतोब मला भेटायला या. वेताळ साहेबांच्याकडे आम्ही गेल्या त्यांनी आम्हाला पहिल्यापासूनच त्यांचा आमच्या घराशी मूळचाच संबंध चांगला आहे आणि त्यांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं आहे की मी परराष्ट्र मंत्रालयापर्यंत बोलतो, मी मुलाशी बोलतो, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपल्या मुलाला आपण ताबडतोब बाहेर काढू आणि ती माझी जबाबदारी राहील, असं वेताळ साहेबांनी मला त्याच वेळी सांगितलं. शंभू मदने आणि आम्ही दोघे गेलो होतो. आम्हाला त्यांचं नेहमीच सहकार्य राहिलं आहे आणि आत्ता तरी त्यांनी माझ्या मुलासाठी एवढे प्रयत्न केले, त्याबद्दल मी वेताळ साहेबांचे आणि तुमच्या सर्वांचे आभार मानतो. शंभू मदने आणि ह्याने ना आमचे खूप पोरासाठी केलं ना. असू दे काय नाही आलोय ना व्यवस्थित, काय नाही. खूप माणसांनी तशी मदत केली त्याच्यासाठी खूप त्यांचा आभार मानते मी. असू दे, काय नाही. बस ठीक आहे, असू दे. रामभाऊ वेताळ साहेब भाऊंनी आणि सागर शिवदास भाऊ, मदने दादा आणि आपल्या गव्हर्नमेंटनी जी सहकार्य केलं, गावच्या लोकांनी सहकार्य केलं, माझ्या बंधूला घरापर्यंत पोचवलं, मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि त्यांचे खूप खूप आभार मानतो. आमच्या बनवडी गावातील सैनिक कॉलनीमध्ये मूळचे कामठी गावचे पण राहिला असणारे आमच्या बंडा क्षीरसागर यांच्या इथं ते राहिला आहेत. ह्यांची माहिती मिळाल्यानंतर आम्ही श्री आमचे मार्गदर्शक मान्य रामकृष्णजी वेताळ साहेब यांना ही गोष्ट कानावर घातली की इथला आमचा विद्यार्थी एक युक्रेनमध्ये शिक्षणासाठी तिथं आहे आणि त्याला आपल्याला सुखरूप आपल्या देशामध्ये आणायचं आहे. ह्यासाठी मान्य वेताळ साहेब यांनी भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते मंडळी आणि परराष्ट्र मंत्रालय, भारत सरकार यांच्याशी संपर्क साधून आमचा अमोल मदने यांचा बंधू यांना सुखरूपपणे आपल्या गावी परत येण्यासाठी प्रयत्न केले. त्याबद्दल मी माननीय वेताळ साहेबांचा आणि या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आभार मानतो. परवा ज्या दिवशी रामकृष्ण वेताळ साहेबांचा मला फोन आला की म्हटले तुमच्या समाजामधील मदने साहेबांचा मुलगा युक्रेनला आहे
आणि त्याला आपली मदत पाहिजे असा मला फोन आला आहे. तुम्ही पण या, ते पण यायला लागलेत. आणि आम्ही त्या ठिकाणी साहेबांच्या ऑफिसवर गेलो, वेताळ साहेबांच्या, आणि तिथं चर्चा समजली की अशा परिस्थितीत तो त्या युद्धजन परिस्थितीमध्ये अडकलेला आहे, त्याला आपल्याला तिथून बाहेर काढायचं आहे. साहेबांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, तुम्ही काय काळजी करू नका, आम्ही अहोरात्र प्रयत्न करून, रात्रीचा दिवस करून आम्ही त्याला इथवर पोचवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो. मी माझ्या लेवलला, वरच्या लेवलला जे काय मदत लागेल ती मी पूर्णपणे मदत करून त्याला इथपर्यंत आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करीन असं साहेबांनी. आणि साहेबांचं नेहमीच कोणीही जरी असला आणि कुठंही मदत लागली तर वेताळ साहेब तत्पर असतात. आमचा कुठलाही फोन त्यांना गेला आणि अशी परिस्थिती माणूस अडचणीत आहे त्यासाठी मदत करा, त्यांचा कधीही नकार नसतो. ते उत्स्फूर्तपणे त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ते तत्पर असतात. असं हे व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं आहे. अशा व्यक्तिमत्वाला आपल्या सर्वांची साथ पाहिजे. मी वेताळ साहेबांचा आमच्या समाजाच्या वतीनं आभार मानतो आणि थांबतो.